कशाचं पीठ आहे? इडलीचं. आज इडली बनवताय का? हो, आणि चटणी की सांबार? दोन्हीही. सांबार करून घेऊयात. त्यासाठी लागणार आहे कांदा, टमॅटो, दुधी भोपळा, शेवग्याची शेंग, कढीपत्ता, कोथिंबीर लागणार आहे. पातेलं गॅसवर ठेवून तेल गरम करून घेतलेलं आहे. त्यामध्ये जिरी, मोहरी टाकून घेतलेली आहे. त्यानंतर कढीपत्ता टाकून घेतलेला आहे. चांगली अशी फोडणी बसलेली आहे त्याला. आता त्यामध्ये आपण करायचा आहे कांदा ॲड. तो थोडासा भाजून घ्यायचा. त्यानंतर टमॅटो, दुधी भोपळा, शेवग्याची शेंग हे सगळं आपण छान असं भाजून घ्यायचं आहे. मेथीचे दाणे ॲड करायचे आहेत त्यात. छान असं सगळं भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये पाणी ॲड करायचं. पाणी ॲड करून ते चांगलं शिजवून द्यायचं. ते शिजेपर्यंत आपण तोपर्यंत खोबऱ्याची चटणी करूयात. मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं घ्यायचं. त्यामध्ये मिरची, आलं ॲड करायचं. थोडी कोथिंबीर टाकायची. साखर, दही, मीठ हे सगळं टाकून घ्यायचं त्यात आणि मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं. पातेल्यामध्ये तेल टाकून मोहरी, जिरी, कढीपत्ता ह्याची फोडणी द्यायची आणि त्यानंतर मिक्सरमधलं वाटण सगळं त्यामध्ये पातेल्यात टाकायचं. छान अशी चटणी आपली तयार आहे. वरतून थोडी कोथिंबीर टाकायची. आता ते सगळं शिजलेलं आहे. दुधी भोपळा, शेवग्याची शेंग शिजलेली आहे. त्यामध्ये घाटी मसाला, लाल मिरची पावडर, सांबर मसाला ॲड करायचा. त्यानंतर ते चांगलं मिक्स करून घ्यायचं. त्याच्यानंतर शिजवलेले तुरीची डाळ त्यामध्ये ॲड करायची आणि आपल्याला हवं तेवढं पाणी ओतायचं. ते झाल्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करूया. गूळ, थोडंसं चिंच टाकून घेऊयात. आता त्या सांबरला उकळी मारून घेऊयात. छान अशी उकळी आलेली आहे. आता कोथिंबीर ॲड करूयात त्यात. सांबर तयार आहे. इडलीचं पीठ तयार आहे. त्यामध्ये मीठ, सोडा ॲड करून मिक्स करून घेऊयात. इडलीच्या भांड्याला तेल लावून इडलीचं पीठ त्यामध्ये टाकून शिजवून घेऊयात. इडली 10-15 मिनटामध्ये इडली तयार होते. 10 मिनटं झालेली आहेत. इडली मस्त अशी छान झालेली आहे. आता ती आपण गार झाल्यानंतर काढून घेऊयात. छान अशी इडली झालेली आहे. असं आपलं सांबर, चटणी, इडली तयार आहे. इडली तयार आहे. अरे वा, इडली झाली पण? हो, इडली. अरे वा, छानच प्राजक्ता, एकच नंबर. हा. मला खूप आवडते बघ इडली.